इथे. काय? मम्मा कुठे? कुठे कोण? तिथे तर कोणीच नाहीये. नाही मम्मा आली होती. मी पाहिलं मम्माला. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. तू खाली चल. पण मी खरं सांगते. तू आधी खाली चल. किती वाजलेत बघितलंस? काय म्हणतील कर्नल साहेब? चल तू तुला घरी सोडून येतो. चल. ग्रँडपा मी इथेच. मला ठाऊक आहे कुठे गेली होतीस. संजीवनी विदा होय ना? मी होय ग्रँडपा. मम्माला भेटायला गेले होते आणि ती मला भेटली सुद्धा. व्हॉट नॉनसेन्स. मी खरं सांगते. मम्मा दिसली मला ग्रँडपा. चरू बेटा, तुझ्या आईला जाऊन 17 वर्ष झाली. You must try to forget her. How can I forget my mama, grandpa? तू नादावलीस. तुझ्या आईच्या आठवणींनी पछाडलंय तुला. You are obsessed with her memories. I know that. But I can't help it. आज गेलीस. पुन्हा त्या बंगल्यावर जायचं नाही. बजावून ठेवतोय तुला. Otherwise काय? Otherwise, I'll have to take stern action. Stern action? पुन्हा त्या बंगल्यावर गेलीस तर या शहराबाहेर नेऊन ठेवीन मी तुला. ग्रँडपा? जाऊन झोप आता. रॉकी, रॉकी, रॉकी कुठे गेला? रॉकी कुठे गेला? कम ऑन रॉकी, रॉकी. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे हा तुमच्याकडे? मी डॉक्टर ब्रिगांजा. हो, मी किशोर केणी. थँक्स फॉर ब्रिंगिंग हिम बॅक. इट्स ओके. मी कर्नल राणेंना चांगला ओळखतो. अहो, मी फॅमिली डॉक्टर आहे त्यांचा. हो, इज इट? या. नाईस मीटिंग यू डॉक्टर. या ना आत या. आपण चहा घेऊ एकत्र. हो, इट्स माय प्लेजर. या या. चलो. रॉकी, रॉकी चल ना. अरे खराच चल रॉकी. कालपासून असंच करतोय. कम ऑन रॉकी. कम हियर रॉकी. कम हियर. God save me. God save me. वर त्या स्टुडिओत ती बाई पाहिली मी. स्टेला रिलॅक्स. तू थोडा वेळ किचनमध्ये जाऊन बस. हां जा. बसा ना.
मला वाटतं हा बंगला विकत घेऊन आपण फार मोठी चूक केली. अरे कालपासून काय काय घडते इथे. सॉरी टू इंटरप्ट यू, पण काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे इफ यू डोंट माइंड. खरं म्हणजे तुम्हाला सांगायला तसं काहीच हरकत नाही डॉक्टर. अहो काहीतरी विचित्र घडतंय या घरामध्ये. म्हणजे आमच्याशिवाय सुद्धा कोणीतरी या घरामध्ये वावरतंय असं वाटतंय आम्हाला. आणि शर्वरी आली होती ना काल, कर्नल राणेंची नात, तिला तिची आई दिसली. दॅट एक्सप्लेन्स द स्ट्रेंज बिहेवियर ऑफ युअर डॉग. किशोर, असं म्हणतात कुत्र्यांना आणि बऱ्याच जनावरांना सुपर नॅचरल गोष्टींचं अस्तित्व जाणवतं. इथेही तसंच काहीतरी असणार आणि म्हणूनच रॉकी घरात यायला तयार नाही. आणि या घरात ट्रॅजेडी घडली आहे. हो, ते कळलंय आम्हाला. संजीवनी या घरातच मरण पावली. ती संजीवनीला नैसर्गिक मरण आलं नाही, ती टेरेसवरून पडून वारली. पण म्हणजे एक्झॅक्टली काय झालं होतं? आत्महत्या? नाही, ऍक्सिडेंट. संजीवनीचं श्रीकांत देसाईशी लग्न झालं होतं. श्रीकांत हा एक पोर्ट्रेट पेंटर होता. त्याची एक मॉडेल होती, सुगंधा. खूप सुंदर आणि तरुण होती ती. एका गोवेकर्णीची मुलगी होती ती. श्रीकांत तिच्या प्रेमात पडला होता. त्या दोघांचंही अफेअर होतं. अरे बापरे. मग संजीवनीला हे कळलं? नाही, आधी नव्हतं माहीत. पण एक दिवस तिनं दोघांना एकमेकाच्या मिठीत पाहिलं आणि मग तिनं आकांडतांडव केलं. तिनं श्रीकांतकडे सुगंधाला सोडून दे म्हणून हट्ट केला. मग श्रीकांतनं सुगंधाला मुंबईला पाठवलं. आणि संजीवनीला इकडे मुलगी झाली. 2.5-3 वर्षांनी सुगंधा कुणालाही न सांगता मुंबईहून इथं आली. तिचं लव्ह लाईफ संजीवनीनं संपवल्यामुळं ती खूप चिडली होती. तिनं संजीवनीच्या मुलीला पळवण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं कशासाठी? केवळ आकसापोटी. ती शर्वरीला पळवत असताना संजीवनीनं तिला पाहिलं. ती पळत टेरेसवर गेली. तिथं दोघांची झटापट झाली आणि टेरेसवरून संजीवनी खाली पडली आणि जागीच तिचा जीव गेला. आणि सुगंधा, तिचं काय झालं? तिला न्यूमोनिया झाला. संजीवनीची एक मैत्रीण होती, नर्स एन्सेला. माझ्या वडिलांकडेच काम करायची. तिनं सुगंधाची शुश्रूषा केली, पण काही उपयोग झाला नाही. महिन्याभरात तीही गेली. दिस इज रिअली व्हेरी ट्रॅजिक. मग शर्वरीला आजी आजोबांच्या हाती सोपवून श्रीकांत पॅरिसला निघून गेला. याचा अर्थ संजीवनीचाच आत्मा या घरामध्ये घुटमळतोय. तिच्या मनात काय आहे देवच जाणे. आपल्याला ते कळू शकतं. देअर इज अ वे. बट हाऊ? आपण सेन्स केलं तर. सियन्स?